चला, तर आज आपण शिकणार आहोत मुलांनो प्रकाशाचं परावर्तन, नियमित आणि अनियमित परावर्तन. नियमित आणि अनियमित परावर्तन काय असतं ते आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे, मग मी आता फळा शेअर करते. मला कोण सांगेल तुम्ही शाळेमध्ये थोडस शिकला असाल. काय बेटा? टीचर आपण 4 रूल पाहिले होते, 5 नव्हते पाहिले. मी 5वा दिलेला. कोणता मॅम? वस्तू जवळ जवळ आणली की प्रतिमेचं काय होतं, वस्तू लांब लांब घेऊन गेली की प्रतिमेचं काय होतं, तो 5वा रूल मी दिलेला. आठवते? हो टीचर. काय सांगितलेलं तो पुस्तकामध्ये म्हणून? मॅम दिलेला होता आपण लांब प्रतिमा पण लांब लांब जाते. येस. चला, ईश्वराची माझ्यावरती कृपा आहे, माझ्या लक्षात सगळं राहतं बऱ्यापैकी. त्याच्यामुळे माझे मी स्कूलमध्ये पण असं असते ना, तर काही मुलं म्हणतात स्वतःहूनच, मॅम तुम्ही असं नाही असं सांगितलेलं. खोटं खोटं, म्हणजे त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून. मग मी लगेच त्यांचं खोटं पकडते, मग ते हसतात. तुम्ही पण असं करता का रे तुमच्या वर्गात? टीचर बरोबर असेल ना, ती लोक म्हणतात नाही मॅम होमवर्क नव्हता दिला. आमच्या शाळेत मॅडम नाही. आमच्या शाळेत काय म्हणलात, रिपीट करता का? यस मॅम प्लीज, मला पण नाही समजलं. जाऊ देत, मी काय अभ्यासाबद्दल नाही बोलले तसं. पण टीचर अभ्यास करू. टीचर जेव्हा साडी आणतात ना तेव्हा आम्ही म्हणतो तसं. काय करतात? जेव्हा काठी घेऊन येतात ना वर्गात तेव्हा म्हणतात टीचर आम्ही तसं. अच्छा, काठी घेऊन आल्यावर काठी आणायची गरजच कशाला पडली होती सरांना? तुम्ही चांगला अभ्यास करायचा. चला, आता बघा, एक आहे आपल्याकडे असा सपाट आरशासारखा पृष्ठभाग. सपोज हा आरसाच आहे आणि दुसरा असा खडबडीत पृष्ठभाग आहे. मग आता आपण काय बघतोय की आपण जे प्रकाश किरण पडतात आहेत, समजा ती समांतर अशी किरण पडतात आहेत. समांतर म्हणजे माहिती, तुम्ही गणित शिकलाय ऑलरेडी, माहितीये ना तुम्हाला कोणत्या समांतर रेषा कोणत्या असतात मुलांनो? ज्या कधी छेदत नाही. हा टीचर. बरोबर. तर आता बघा मी काय केलंय. किती पण लांब जाऊ. येस, आता इथे नीट बघा मी काय करते ते. ह्या सगळ्या मी समांतर रेषा घेतलेत है ना. आता मी स्केल वगैरे मला इथे वापरता नाही येणार, तरी पण ऑलमोस्ट ह्या सगळ्या रेषा समांतर दिसतात आहेत बघा एकमेकांना. राईट? आता जर सपाट गुळगुळीत पृष्ठभाग असेल, जसं पहिल्या नंबरला दाखवलंय मी ते, तर हे बघण्यात आलं की जे पडणारी किरण, जशी पडणाऱ्या किरणाला आपण काय म्हणतो, आपाती किरण. आपाती किरण कशी एकमेकांना समांतर आहेत, तर हे बघण्यात आलं की जे परावर्तित होतात ते परावर्तित किरण पण एकमेकांना समांतर होते असे. पण हॅलो मॅम, बेटा मला आता शिकू देत आधी, थांब बेटा. पण खडबडीत पृष्ठभागामध्ये काय बघण्यात आलं बघा. मी आता इथे खडबडीत पृष्ठभागाचा जो परावर्तित किरण आहे तो पिवळ्या याने काढते. आकृतीला नाव द्या एबी. हा काय? आकृतीला नाव द्या मॅम, एबी. बर, आकृतीला नाव देऊ का? ठीक आहे, त्याला आपण म्हणूयात. बरं, आधी मी आकृती काढून घेते मग नाव देते. ठीक आहे, तर खडबडीत पृष्ठभागामध्ये काय बघण्यात आलं की हा एक किरण असा गेलाय, इथे पडलेला जो किरण आहे तो असा गेला, इथे पडलेला किरण अशाच माघारी ह्याच्याच बाजूने फिरला. म्हणून ह्याला थोडा छोटा दाखवते म्हणजे मला तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार.
ह्याच्यावरूनच जागेवरून माघारी फिरला आणि इथे पडलेला जो किरण होता तो इकडे फिरला. म्हणजे तुम्ही बघू शकताय की पहिल्या आकृतीमध्ये, चला आपण ह्याला म्हणूया आकृती ए, हिला म्हणूया आकृती बी. तर पहिल्या आकृतीमध्ये परावर्तित झालेले किरण एकमेकांना समांतर होते आणि दुसऱ्या आकृतीमध्ये समांतर नव्हते. तर आता माझा हा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना, आकृत्या बघून याचा अर्थ असा आहे का की जे प्रकाशाच्या परावर्तनाचे दोन नियम आपण बघितलेले, त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं, I इज इक्वल टू आर, बरोबर. अँगल ऑफ इन्सिडेन्स, अँगल ऑफ इन्सिडेन्सला कोणता कोण आपण म्हटलेलो, आपाती कोण. आपाती कोण आणि परावर्तन कोण हे समान असतात. मग हा नियम इथे दुसऱ्या आकृतीमध्ये तुटला का, मोडला गेला का, म्हणजे पाळला गेला नाहीये का? काय वाटते तुम्हाला, पाळला गेलाय की नाही पाळला गेलाय? ज्यांना वाटते पाळला गेला नाही, नाही मॅम, अरे नाही होईल म्हणू नका. मी काय म्हणते ऐका जरा. ज्या मुलांना असं वाटतंय की ही आकृती बी मध्ये प्रकाश परावर्तनाचा नियम मोडला, पाळला नाही गेला, असं कोणाकोणाला वाटतंय त्यांनी हात वर करा. बरं, ठीक आहे. आता ज्यांनी हात वर केलाय, शिवमने पण हात वर केलाय. ऐश्वर्या सांग बेटा, तुला असं का वाटतंय प्रकाश परावर्तनाचा नियमच मोडला इथे? कारण टीचर ते खडबडीत असल्यामुळे त्याचा सरळ रेषेत नाही ना गेला. बर, अच्छा. आता मी हात खाली करते. ज्या मुलांना वाटते की नाही खडबडीत पृष्ठभाग असला तरी प्रकाश परावर्तनाचा नियम तो पूर्ण जगासाठी आहे, तो इथे पण पाळला गेला आहे, असं कोणाकोणाला वाटते त्यांनी हात वर करा. कार्तिक सांग तू बेटा. हा तेच आता कळेल बेटा तुला. कार्तिक सांग. ही जी पिवळी रेज आहे तिला जर ती हे झाली, टच झाली, मग ती अशी बरोबर त्याला परपेंडिक्युलर निघली. ठीक आहे, ठीक आहे. मी सांगू का? तेजस सांग. हा सांग तेजस. टीचर ती खरबडीत का असणार, तर कारण की त्याच्यावर रिफ्लेक्ट होतोय लाईट, त्याच्यावरून परावर्तित होतय. बर बर, ऐका आता मुलांनो. पृष्ठभाग सपाट असो खडबडीत असो, दोन्ही पृष्ठभागावर, कुठल्या पण पृष्ठभागावरून जिथून प्रकाश परावर्तित होतोय तिथे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाळले जातातच. पण इथे दुसऱ्या आकृतीमध्ये परावर्तित किरण एकमेकांना समांतर का नाहीयेत ते तुम्हाला आता मी एक्सप्लेन करते. नीट बघा. आपला नियम काय आहे प्रकाशाच्या परावर्तनाचा मुलांनो? बघा काय आहे आपला नियम. ऐका. हे असा जर आरसा असेल आणि ही जर भित्तिका असेल, नाही सॉरी स्तंभिका असेल, तर स्तंभिकेच्या जर लेफ्टला असा कोन बनला आय, तर राईटला तेवढाच अँगल बनतो आर, बरोबर आहे. हे आपला नियम आहे. मग आपण म्हणतो आय बरोबर आर, राईट. तर इथे बघा ना, हा जो आता किरण पडलाय, हा जो आपाती किरण पडलेला आहे, तर हा ह्या पृष्ठभागावर इथे, तर ह्याचा पृष्ठभाग असा स्ट्रेट सरळ नाहीये ना, इथे असं वाकडा पृष्ठभाग होता, कळते तुम्हाला? हे असं होतं. त्याच्यासाठी जर आपण स्तंभिका काढली तर ती स्तंभिका कोणती बनेल? चला मी लाल स्तंभिका काढते. तर ती स्तंभिकाच मुळात कशी बनेल? अशी बनेल ना ती स्तंभिका. हो टीचर, बरोबर आहे. मग आता तुम्ही बघू शकता, स्तंभिका म्हणजे लंब रे, त्या पृष्ठभागाला लंब 90 अंशाचा कोन बनवणारी रेषा. तर मग तुम्ही इथे बघू शकता, हे आय होईल आपलं, बरोबर आहे, आणि हे आर होईल. मग आय आणि आर सेम दिसते की नाही इथे? हो टीचर. मग पाळला गेला ना, मग प्रकाश परावर्तनाचा नियम पाळला गेला. तसंच आता बाकी ठिकाणी पण बघा, स्तंभिका काढा. आता इथे जर तुम्ही बघितलं ह्या बिंदूला,
हा इथे तर असा कोनच होता आणि त्या कोनावर पडलेला हा. मग सरळ ती स्तंभिका पण तिथेच येणार, किरण पण तिथेच येणार, त्याच्यामुळे आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण एकाच लाईनीवर येणार. त्याच्यामुळे किरण जसा आला सेम तशाच मार्गाने तो माघारी वळला. कारण म्हणजे तिथे आय पण 0 आहे, 0 अंश आहे आणि आर पण 0 अंश आहे. बरोबर आहे. मग ह्याच्यासाठी पण प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम पाळला गेलाय. सेम आता बाकीच्या जर मी स्तंभिका काढल्या, हे बघा इथे मी स्तंभिका काढली तर ही अशी स्तंभिका बनेल. बरोबर आहे. इथे पण मी बघा आता हितला पृष्ठभाग कसा आहे, इथला पृष्ठभाग उभा आहे. पृष्ठभाग दिसते तुम्हाला, हा असा पृष्ठभाग आहे, इथे असा उभा पृष्ठभाग आहे आणि असा तिथे कोन पडलाय. मग जर त्याची किरण पडलाय तर त्याची जर मी स्तंभिका काढली तर त्याची स्तंभिका कशी बनेल, ही अशी बनेल. बरोबर आहे. राईट. मग सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे हा नियम पाळला जातोय. कुठे कुठे नियम पाळला जातोय, इथे नियम पाळला जातोय. हे बघा ह्या किरणासाठी हा किरण, ह्या किरणासाठी इथे आपण बघितलं हा आय आणि हा आर, हा नियम इथे पाळला गेला. परत ह्या किरणासाठी इथे पण पाळला जातोय आय आणि आर. तर खडबडीत पृष्ठभागावरती जरी समांतर किरण नसतील, परावर्तित किरण जी झालेत ती जरी समांतर नसतील तरी सुद्धा प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम पाळला जातोय. कळलं ऐश्वर्या, आता कळलं तुला? कळलं. तिथे जसा पृष्ठभाग असेल तसंच तो स्तंभिके बरोबर आणि बाकीच्या बरोबर तो आपाती कोन आणि परावर्तन कोन बनवेल ना, परावर्तित कोन बनवेल म्हणून. ठीक आहे. तर आता हे जे पहिल्या आकृतीमध्ये दिसतंय, मग ह्या अशा प्रकारच्या प्रकाशाच्या परावर्तनाला आपण म्हणतो नियमित, प्रकाशाचे नियमित परावर्तन. आणि ह्याला असं काय म्हणतो आपण, अनियमित. इंग्लिश मध्ये हे रेग्युलर आणि हे आहे इररेग्युलर किंवा डिफ्यूज किंवा डिफ्यूज्ड, इरेग्युलर, तरी म्हंटल मी काय गडबड केली आहे. ठीक आहे. नियमित आणि अनियमित ह्याला म्हणतात रेग्युलर आणि ह्याला म्हणतात डिफ्यूज किंवा इरेग्युलर. डिफ्युज्ड किंवा इरेग्युलर. 3 आर काढले. ठीक आहे. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न हा येऊ शकतो, नियमित आणि अनियमित प्रकाशाच्या परावर्तनाचा फरक स्पष्ट करा. तर 2 मुद्दे लिहायचे. 2 मुद्दे तुम्ही काय लिहिणार, नियमित परावर्तन कुठे होतं, सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून प्रकाशाचं नियमित परावर्तन होतं. अनियमित साठी तुम्ही काय लिहाल, खडबडीत पृष्ठभागावरून प्रकाशाचं अनियमित परावर्तन होतं. दुसरं तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता आरसा आणि दुसरीकडे लिहू शकता माती. तिसरा फरकाचा मुद्दा काय लिहू शकता, ह्या आकृत्या काढू शकता. असे 3 मुद्दे तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. येस टीचर. येस मॅम. ओके मॅम. एक मिनिट थांबा. रे माझा मोबाईलच गेला, गायब झाला. थांबा. माऊस आम्हाला दिसतंय मॅम. माऊस दिसतो, मला नाही दिसत आहे. नाही दिसत टीचर. माझा हाच गायब झालाय. थांबा जरा. स्क्रीन दिसते ना, स्क्रीन. नाही टीचर, आता नाही दिसत. हॅलो टीचर. हॅलो टीचर. मॅम लेफ्ट झालेले आहे. ओके.
हॅलो. मुलांनो, मी चुकून मीटिंगच सोडली. नशीब गेल्या वेळेसारखी मीटिंग एंड नाही झाली. चला आता मी पुढची स्क्रीन दाखवते तुम्हाला. हा बेटा मॅम आज बोल बोल. महिला दिवस. हॅपी महिला दिवस टीचर. हॅपी वुमन्स डे. ओ थँक्यू सो मच. हॅपी वुमन्स डे टीचर. हॅपी महिला डे टीचर. थँक्यू. हॅलो टीचर. हा बेटा. हॅपी डे टीचर. हॅलो टीचर. हा बोल बोल जागृती, बोल बेटा बोल. टीचर मी एक बोलू का? हो बोलच म्हणते मी तुला. टीचर मी ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या, अच्छा बोल ऐश्वर्या. टीचर आमच्या शाळेत ना आज उत्सव समतेचा कार्यक्रम होता. अच्छा. आणि टीचर आम्ही सगळे माझ्या फ्रेंड्स ते आम्ही का नाही गेटअप करून गेलो होतो शाळेत. अरे वा 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 छान. मी जिजाऊ बनली होती. टीचर मी जिजाऊ बनलेले. अच्छा. टीचर आम्ही नाटक पण केलेलं. आमचं नाटक टीचर मी जिजाऊ डॉक्टर बनली होती. वा 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 वा. छान. शाळेचे दिवस मजा करायचे दिवस, मजा करून घ्या. हॅपी वुमन डे. नंतरचं सर्व हॅपी वुमन डे मॅम. हॅपी वुमन्स डे. थँक्यू. हॅपी वुमन डे मॅम. सो मच. हॅपी वुमन डे मॅम. थँक्यू थँक्यू हॅपी थँक्यू. वुमन्स डे मॅम. संडे मॅम. तुमच्याकडे मोबाईल बघताय का आता? चला महिला दिवस. आता हा ऐका, आता तुम्हाला माझी हॅपी स्क्रीन वुमन दिसते. डे मॅम. Yes, ma'am. चला बघूयात आता. तर प्रकाशाच्या परावर्तनाच बद्दल आपण बघितलं, हे पण बघितलं आपण. प्रकाशाच्या परावर्तनासाठी आपण संज्ञा बघितल्या. ठीक आहे. आता प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम पण आपण बघितला. हा आज आपण हे शिकलो मुलांनो, प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रकार शिकलो आपण. नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन. हे एक्स्ट्रा इथे दिलंय जे तुम्हाला आता सध्या नाहीये एक्झाम साठी. ठीक आहे. अच्छा आता बघा. अरे कोण बोलतोय? टीचर जागृतीचं माईक. क्लास आहे. सॉरी टीचर. इट्स ओके इट्स ओके. चला आता एक खूप महत्वाची गोष्ट मुलांना शिकवणार आहे मी, गणित. प्रकाशाशी जोडलेलं पहिलं गणित शिकवणार आहे मी. समजा माझ्याकडे दोन वेगवेगळे सपाट आरसे आहेत. जसं बघा मम्मीच्या पॉकेटमध्ये छोटा आरसा असतो ना, ते दोन आरसे घेतले मी. आणि ते आरसे जर मी समोरासमोर ठेवले तर बघा तुम्हाला किती सगळं आकृत्या दिसतात. ते दोन आरशांच्या समोर समोर ठेवल्यावर मध्ये एक वस्तू ठेवली तर त्यांच्या अनंत आकृत्या. जसं तुम्ही बघा कुठेतरी शहराच्या वगैरे ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी असं मिठाईचं दुकान बघितलं असेल, किंवा मॉलमध्ये कपडे चेंज करायची जी रूम असते तिथे सगळीकडे आरसे असतात. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुम्ही स्वतःला किती वेळा बघता तिथे. त्याच्यामध्ये पण दोन दुकानावरती. हा तुमच्या मग किती अनंत प्रतिमा बनतात. राईट. तर आता हे बघा इथे इथे दिसते तुम्हाला ही आकृती. हे दोन आरसे असे त्या आरशाने एकमेकांशी काहीतरी कोन बनवलाय. आणि तुम्हाला टोटल मग किती, एकच कॅन्डल आहे पण किती कॅन्डल दिसतात तुम्हाला आरशामध्ये? तीन कॅन्डल दिसतात. राईट. ह्याचं एक सूत्र आहे मुलांना, ऐका. ह्याचं एक सूत्र आहे. आरसे ज्यावेळी एकमेकांच्या समोर असे समांतर असतात त्यावेळी अनंत आकृत्या बनतात. पण जर आरशामध्ये मी जर असं दोनांना टच केलं आणि त्याच्यामध्ये मग मी किती कोन घेते, छोटा मोठा मोठा वाढवत वाढवत जाते, आणि मग त्या दोघांच्या मध्ये मी वस्तू ठेवली तर त्याच्यात किती प्रतिमा बनतील त्याच्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र आता मी सांगणार आहे. मी फक्त सूत्र सांगणार आहे आणि मग गणित तुम्हाला विचारणार आहे. मी सोडवायचंय ते गणित. चला खूप मजा येईल. तुम्ही माझ्या समोर नाहीये, नाहीतर ज्याने पटकन पहिलं आन्सर दिलं असतं करेक्ट आन्सर मी चॉकलेट दिलं असतं त्याला. चला हरकत नाही, शाब्बासकी तर मी देऊ शकते. चला आता मी स्क्रीन शेअर करते, ते सूत्र सांगते. ते सूत्र वापरून काय करायचंय तुम्ही मला सांगायचंय की तुम्हाला किती प्रतिमा मिळतील. ठीक आहे. मी सांगू का? 2. अरे
मी अजून काय सांगितलंच नाहीये बेटा. मी तुला हे सांगितलंय का 2 आरशांमध्ये किती कोण बनतोय. बघा हा आहे पहिला आरसा मुलांना. ठीक आहे, हा असा पहिला आरसा आहे आणि ह्याला जोडून असा हा दुसरा आरसा ठेवला मी. ठीक आहे, दोघांना जॉईंट केलंय. आता ह्या दोघांना आरशांमधला जो कोण असेल ना, त्या कोणाला सध्या आपण तुम्ही कसं गणितामध्ये एक्स नाव देता तसं ह्याला एक चिन्ह असतं, ह्याला म्हणतात थीटा. काय म्हणतात ह्या चिन्हाला? थीटा. ठीक आहे, सूत्र माहिती काय आहे मग तुम्हाला? कोणाला माहितीये का काय आहे सूत्र, कसं मिळतात आपल्याला ते? नो मॅम. हा, मी सूत्र सांगते. तो सूत्र आता लिहून घ्या तुम्ही. स्क्रीनशॉट मारतो मॅम. सांगा. वाह, घ्यायला खूप मुश्किल पडणार आहे का स्क्रीनशॉट मारायला? थांबा 1 मिनिट. कोणाचं तरी माहिती चालू आहे. समर्जित. कोणाचं माहिती चालू आहे? बंद केला मॅम. हा, नीट ऐका आता मुलांना. हे बघा, जास्तीत जास्त ह्या दोघ्या आरशामधला सगळ्यात छोटा कोण काय असतो? सगळ्यात छोट्यातला छोटा काय बनवू शकतो आपण? कोण? 0. 2 आरशे एकदम चिटकवून ठेवले, 0 डिग्री बनवू शकतो, बरोबर आहे. आणि मोठ्यातला मोठा एकदम तुम्ही पलटी केलं त्याला, मग पूर्ण एक सर्कल झालं ना, त्याचं राऊंड पूर्ण झाला, मग तो किती असतो? 360 अंश. बरोबर आहे ना. म्हणून आता सूत्र बघा काय आहे, नीट बघा. सूत्र हे आहे की आता मला किती इमेज भेटणार, म्हणजे प्रतिमा किती भेटणार, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो नंबर ऑफ इमेजेस. नंबर ऑफ इमेजेस म्हणजे मला किती प्रतिमा भेटणार आहेत. मग सुरुवात n ने होते, म्हणून आपण मला किती प्रतिमा भेटणार आहेत त्याला चिन्हाने दर्शवतोय n. किती प्रतिमा भेटणार म्हणजे मला n किती भेटणार, तर त्याचं सूत्र आहे 360 भागिले थीटा वजा 1. ठीक आहे. आता उदाहरणार्थ समजा मी हे 2 आरशे असे ठेवले. आता मी नुसते कोणच दाखवते. हे 2 आरशे जे आहेत, असे आरशे, ह्यांना असं ठेवलं की ह्याच्यामधला जो हा कोण आहे, नीट ऐका, ह्याच्यामधला जो कोण आहे हा फक्त 30 अंश आहे. किती अंश आहे? 30. तर मग कसं मी काढणार? आता मला किती प्रतिमा भेटणार आहेत ते मी कसं काढणार? मग n बरोबर 360 थीटाच्या ऐवजी आता मी काय करणार? 30. कळते? ह्या थीटाचीच व्हॅल्यू इथे 30 अंश दिली आहे. तर थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, थीटाची किंमत ठेवली वजा 1. मग किती येणार आता उत्तर सांगा मला? 20. हे गेलं 11. इंदुनी 6 बरोबर. 11 प्रतिमा भेटणार आहेत 11 प्रतिमा भेटणार आहेत. चला, तर आता मी तुम्हाला एक तक्ता देते मुलांनो, एक तक्ता बनवून देते. त्या तक्ता वापरायचा आहे तुम्ही आणि मला फटाफट हॅलो टीचर. किती प्रतिमा मिळतील ते मला तुम्ही सांगायचंय. हा बेटा बोल. टीचर ते एकदा परत सांगा ना, मला कळालंच नाही. आरशांमधला अँगल म्हणजे कोण किती आहे? 30 अंश. सूत्रामध्ये 30 ठेवलं थीटा काढून, थीटाचीच किंमत 30 दिली आहे. चला आता मी तक्ता देते मुलांना, बघा. मॅम थीटाची किंमत कसं काय काढायची? मी दिली ती, मी स्वतः सांगितले. मी 2 आरशे 30 अंशाला ठेवले, मग ती किंमत मी दिली. तुम्हाला फक्त n काढायचंय. ठीक आहे. तर चला आता मी सूत्र सांगते. मॅम दर गणितात देता बेटा? थीटा दर गणितात आता मी जो टेबल ड्रॉ करते तेच देते. तर इथे येणार आपला सिरियल नंबर. सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमानिका. ठीक आहे. आता इथे मी देते थीटाची किंमत.
थिटा म्हणजेच दोन आरशांमधला किती अँगल येतो, कोण किती येतो. आणि इथे तुम्हाला एन म्हणजे तुम्हाला किती प्रतिमा मिळतील ते काढायचे. तर चला आपण 4 गणित करूया. पहिलं मी ऑलरेडी केले. थिटा 30 अंश असताना मला किती मिळाली एन ची किंमत? 11. बरोबर आहे. आता समजा ही 45 असेल, 60 असेल आणि 90 असेल. चला सांगा मला आता, सोडवा आणि मला सांगा प्रतिमांची किंमत किती येईल. 13. दुसऱ्या मला सांगू म्हणजे सोडवा आधी. सगळे तिन्हीच्या तिन्ही सोडवून झाल्यावर हात वर करा. मॅम एकदा परत सांगा ना. टीचर मला आवाज खूप कमी येतोय. बेटा लीव्ह कर आणि परत रिजॉईन हो. मग हे बघा काय होतं, हे आपलं सूत्र आहे. काय सूत्र आहे? जर प्रतिमा किती भेटतील हे काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं. 360 भागिले थिटा वजा 1. आता हे तर काढायचंच आहे आपल्याला. बाकी 360 आणि 1 तर नंबरच आहे, ते काय शोधायची गरज नाहीये. मग थिटा काय थिटा हे नाव दिले बेटा, कोणाला नाव दिले. जसं आपल्याला एखाद्या वस्तूची किंमत माहिती नसेल तर आपण गणितामध्ये कसं त्याला एक्स मानतो. काय 40 आहे का टीचर? हा शेवटला 90 आहे, 90. तर एक्स कसं मानतो तसं हे एक मांडलेलं चिन्ह आहे, त्या चिन्हाला थिटा म्हणतात. तर आपलं सूत्र आहे 360 भागिले थिटा वजा 1. तर जसं आता पहिलं गणित मी सोडवलं, पहिल्या गणितात काय केले, त्या दोन आरशांमधला कोण किती घेतला? 30 अंश. ह्याचा अर्थ मी थिटा 30 अंश घेतले, तर थिटाच्या ऐवजी इथे 30 ठेवलं. परत मग 360 ला 30 ने भागलं, उत्तर आलं 12. उरलेलं वजा 1 जसंच्या तसं लिहिलं आणि उत्तर आलं 11. म्हणजे मी दोन आरशे 30 अंशावर ठेवल्यावर मला आरशाच्या आतमध्ये किती प्रतिमा दिसणार आहे? मी सांगू 11 प्रतिमा. असंच 45 अंशावर ठेवले, 60 वर ठेवले, 90 वर ठेवले तर किती टीचर मी सांगू टीचर दोन नंबरचं 7. टीचर मी 2 नंबरचं 7. मॅम 2 नंबर टीचर मी सांगू मॅम 2 नंबर. अरे सगळ्यांचं ज्यांचं सोडवून झालंय मी हात खाली करते, आधी हात वर करा. मी मॅम 2 नंबर टीचर मी स्नेहल तू सांग बेटा. स्नेहल 45 अंश असल्यावर 4 नंबरचं काय आहे? 4 नंबर 90 90 येते 90. स्नेहल 45 आलं उत्तर. मॅम मी सांगू. मी मुलांना तुम्हा सगळ्यांना म्यूट करेल यार, असं गोंधळ झाला तर. मी फक्त स्नेहलचं नाव घेतलंय ना, परत तुमचं पण नाव घे. स्नेहल तू हातवर केलेला ना बेटा, वर बोल. 45 अंश थिटाची किंमत असल्यावर किती प्रतिमा मिळतील आपल्याला आरशात? हे तुम्ही मुलांना ना मम्मीचे आरसे घ्या 2, कोण मापकाने मोजा आणि खरं हा प्रयोग तुम्ही घरी पण करून बघू शकता. कॅन्डल किंवा दिवा तर असतोच ना आपल्या घरी. नयन तू सांग. मॅम मी सर्व सांगू का? नाही नयन एकच. 45 असल्यावर किती येईल? मॅम 7. ठीक आहे, 45 असल्यावर 7 येईल. नारायण नारायण सांगू का आपल्याला? मी सांगू का? नारायण सांगा ना मला. 60 असल्यावर किती येईल? 5. मला कळलं नाही. रुद्र हा रुद्र सांग रुद्र लास्ट सांग. टीचर 3 येईल. टीचर 3 येईल. यस हो टीचर. हॅलो टीचर एकदा सांगा ना प्लीज. हॅलो टीचर. ऐका मुलांनो, मी परत एकदा सांगते, पण तरी पण नाही कळलं ना तुम्ही रेकॉर्डिंग बघा. मी ऑलरेडी 3 वेळा सांगितले. आपला क्लास पुढे कसं जाणार? चला परत एकदा तरी पण आपण 2 आरशे घेतलेत रे, 2 आरशांना जोडलं असं. मग हे 2 आरशांमध्ये कोण बनलाय ना एक, तो कोण किती आहे तो कोण आपण त्याला थिटा मानले. मग ते त्या थिटा कोणामध्ये ते जर 2 आरशे आपण ठेवले असे एकमेकांशी, तर मग त्या आरशात किती कॅन्डल दिसणार आहेत, म्हणजे आपल्याला किती प्रतिमा मिळणार आहेत. त्याच्यासाठी हे सूत्र आहे n = 360 भागिले थिटा वजा 1. 360 भागिले थिटा वजा 1. मग तेच केले आता.
जर हा कोण पहिलं काय मी सोडून दाखवले 30 अंश असे जवळजवळ ठेवले, 30च अंशाचा कोण आहे, तर थिटाची किंमत बघा सूत्रामध्ये 30 ठेवली आहे. 360 ला 30 ने भागलं, उत्तर आलं 12. मग 12 वजा 1 किती प्रतिमा मिळतील? 11. म्हणजे 2 आरशांमध्ये 30 अंशाचा कोन असल्यावर आपल्याला 11 कॅन्डल आरशात बघायला दिसणार आहे. परत मग तो 30 अंशाचा आपण काय केला, थोडा वाढवला 45. प्रतिमा कमी झाल्या, आता आपल्याला 7च प्रतिमा मिळतील. परत 60 अंश केला, अजून प्रतिमा कमी झाल्या, आता 5च मिळतील. परत मी काय केलं 90 अंश 90 डिग्री, तर आपल्याला किती प्रतिमा मिळतील? 3. आता जसं मी मगाची स्लाइड दाखवलेली, आता मला सांगा ह्याच्यामध्ये प्रतिमांची संख्या बघून आता तुम्ही गेस करा की ह्या 2 आरशांमध्ये म्हणजे कितीचा अँगल असेल, किती प्रतिमा दिसतात? हा, ह्याच्यात किती प्रतिमा दिसतात? 90 अरे प्रतिमा 3 कॅन्डल स्वतः पोहोचू नका. म्हणजे किती अंशाचा अँगल असेल त्या 2 आरशांमध्ये? 90 अंशाचा असेल. हा, 90 अंशाचा असेल. आता एकदम पुढची मजा ऐका मुलांना, आता पुढची मजा. हा 90च्या ऐवजी आता मी 180 केलं. 180 म्हणजे काय, दोन्ही आरशे आता सपाट एकमेकांना असे सरळ जोडले. मग काय येईल उत्तर? 3. सरळ सपाट आरसा बनेल ना, मग प्रतिमा किती बनायला पाहिजे? मॅम एक प्रतिमा दिसेल, एक. मग आपल्याला ते सूत्राने मिळते का बघूया. हा करेक्ट. आता ते सूत्राने पण मिळते का बघूया का आपण? टीचर सूत्राने पण एकच येत. येस. बघा आता आपण काय घेतलंय, थिटा किती घेतलाय? 180. 180 म्हणजे काय, हा आरसा आणि हा आरसा आता सरळ जोडलेत आपण. त्याच्यामध्ये काय कोण किती आहे? आता 180चा कोण आहे, सरळ जोडले, त्याला स्ट्रेट बनवला आरसा, राईट. मग आता प्रतिमा किती भेटतील? 360 भागिले 180 वजा 1. हे 0 0 गेला, 18 दुनी 36. मग n बरोबर 2 वजा 1, तर 1 प्रतिमा मिळेल. आणि खरंच आपल्याला एकच प्रतिमा मिळते सपाट आरशामध्ये, राईट. तर बघा सूत्र व्हेरीफाय होतं. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या भागावर. आता नीट बघा, एक स्क्रीन दाखवते तुम्हाला. आपल्याला आसपास अवतीभोवती ना मुलांनो, प्रकाशाचं परावर्तन एकदाच होतं जरुरी नाहीये. जसं समोरासमोर आरसे ठेवल्यावर काय काय होते, वस्तू तर एकच आहे. त्या वस्तूचे आधी इकडच्या आरशावर प्रतिमा बनते, तीच प्रतिमा वस्तूचं काम करते आणि समोरच्या आरशात प्रतिमा बनते. असं होत जाते. म्हणूनच आपल्याला किती एकदम अनंत तुमच्या इमेजेस दिसतात ना आरशामध्ये. तुम्हाला 2 समोरासमोर ठेवल्यावर अनंत प्रतिमा दिसतात. का बरं अनंत प्रतिमा दिसतात? कारण प्रतिमा वस्तूचं काम करते. हा, आणि खूप वेळा म्हणजे त्याच्यावरच पडते. खूप वेळा प्रकाशाचं परावर्तन होत जाते. टीचर आपण काय सांगितलं? टीचर सलून मध्ये पण असतं. बरोबर, सलून मध्ये पण असतात. ठीक आहे, अजून एक उदाहरण. सलून मध्ये आपण गेल्यावरती बघा आपल्या समोर एक आरसा असतो ऑलरेडीच. मग आरशाच्या पुढे आपण बसतो, ते आपले केस कापतात. मग केस कापून झाल्यावर तो काय करतो, एक दुसरा आरसा हातात घेऊन येतो, मागे धरून उभा राहतो. आणि मग काय होतं, आपल्याला मग मागचे केस पुढच्या आरशात दिसतात, मागून केस नीट कापलेत की नाही त्याने. त्याच्यामध्ये काय होतं आज बघा, त्यामध्ये काय होतंय, मागच्या केसांची प्रतिमा त्याने हातात धरलेल्या आरशावर बनते आणि तीच प्रतिमा वस्तूचं काम करते समोरच्या आरशासाठी, है ना. आणि मग पुढच्या आरशामध्ये मग आपल्याला आपले केस पुढच्या आरशामध्ये. येस, ठीक आहे. आता हेच
हेच म्हणजे मल्टिपल, ह्याला मल्टिपल रिफ्लेक्शन म्हणतात. मल्टिपल रिफ्लेक्शन म्हणजे खूप जास्त वेळा, मल्टिपल म्हणजे खूप जास्त वेळा प्रकाशाचं परावर्तन होणं. ठीक आहे. हीच कन्सेप्ट वापरून, प्रकाशाचा हाच गुणधर्म वापरून आपल्याकडे खेळण्यासाठी एक बनवली जाते, ती असते कलायडोस्कोप. आता ही कलायडोस्कोप ना मी गेल्या वर्षी पण काही मुलांकडून बनवलेली. जर तुमच्यापैकी काही मुलं असतील ज्यांना मी गेल्या वर्षी शिकवलेलं, अरे हो, ती मुलं तर आता 9वीत गेली. हो, त्यांनी ही कलायडोस्कोप बनवलेली. हा, त्यांनी बनवलेली ती कलायडोस्कोप. आता ती कलायडोस्कोप ना, हा हे बघा, हे असं दिसतं. ती एखादं असतं आणि त्याच्यामधून बघितलं ना, असे खूप सूर्य हलवली की वेगवेगळे हे पॅटर्न बदलत जातात. खूप सुंदर सुंदर डिझाईन असतात. तर आता मी काय करणार आहे, मी मध्ये हा प्रयोग घेतला होता. चला, चांगली गोष्ट आहे. तर आणि ह्याला बनवायला ना मुलांना फक्त काय पाहिजे तुम्हाला माहितीये, चिकटपट्टी आणि 3 प्लास्टिकच्या छोट्या छोट्या स्केल. बस, स्केल घेऊन तुम्ही बनवू शकता. महागातली हायफाय पण बनवू शकता, पण थोडा खर्च करायची गरज नाहीये. तर ना स्केल वापरून कशी कलायडोस्कोप बनवायची त्याचा मी युट्यूबचा एक व्हिडिओचा लिंक तुमच्या ग्रुपमध्ये टाकते. ती बनवा आणि नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही मला काय करा, ती कलायडोस्कोप दाखवा थोडासा कॅमेरा ऑन करून, आणि त्या कलायडोस्कोप मध्ये काय पॅटर्न बनतोय ना त्याचा मोबाईलवर फोटो काढा आणि तो ग्रुपमध्ये टाका. जसा फोटो आहे तसाच तुमच्या कलायडोस्कोपचा फोटो तयार होतात. ठीक आहे, इंटरेस्टिंग. कोण कोण, अच्छा थांबा 1 मिनिट, मी हात खाली करते. कोण कोण बनवणार? प्लास्टिकची पट्टी कितीला येते रे स्टेशनरीच्या दुकानात विकत? 5 रुपयाला. 5-10 रुपयाला. 3 स्केल लागतील. तुम्ही 3 जण जर जवळ राहत असाल तर 3 जण मिळून एक एक पट्टीने बनवा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पैसे पण वाचतील. एकच हो हो, तो बघा, व्हिडिओ बघूनच खूप सोपं आहे ते, खूप सोपं आहे. ठीक आहे, चला आता क्लास बघूयात. टीचर, आपण हे करण्यासाठी पट्टी जरी नाही घेतली, जर आयताकृती जर काच घेतले तरी पण होतं ना टीचर? हो बेटा, ते होतं. आयताकृती काच मिळणं मुश्किल आहे ना, पण पट्टी मिळणं सोपं आहे की नाही?